गडचिरोली चिमूर मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांच्या आपण प्रतिक्रिया पाहूयात। माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामं मी केले, ज्यामध्ये केंद्राकडून 14.5 कोटीचा पॅकेज असेल, ज्यामध्ये मोठमोठ्या रस्त्याचे काम आहेत, पुलाचे काम आहेत, नॅशनल हायवेची कामं आहेत, अनेक रस्त्याची कामं चालू आहेत। ज्या ज्या ठिकाणी फॉरेस्टची अडचण आहे त्या ठिकाणी थांबला आहे, पण आता फॉरेस्टची अडचण मी दूर केलेली आहे, त्यामुळे सर्व रस्ते मार्गी लावलेले आहे, अनेक रस्त्याचे काम सुरू झालेले आहे। शिवाय माझ्या प्रयत्नामुळे 3 रेल्वे लाईन मंजूर झालेली आहे। कोडगल, गडचिरोली तालुक्यातील कोडगल 70% काम पूर्ण झालेलं आहे। 3 बंधाऱ्याचं काम थोड्या कारणासाठी अडलेलं आहे। शिवाय माझ्या प्रयत्नामुळे वैनगा नदीवरील 20 उपनद्यावर 170 ठिकाणी पुलकम बंधाऱ्याचा प्रस्ताव आर्टिकल 275 अंतर्गत मी राज्य शासनाकडे पाठवलेला आहे। आता तो राज्य शासनाकडून केंद्राकडे जाईल आणि केंद्राने त्याला मंजुरी दिल्यावर या ठिकाणी पुलकम बंधारा आणि बॅरेजेस मंजूर केल्यामुळे या जिल्ह्यातील 100% शेतकऱ्याला पाणी मिळेल आणि शेतकरी सुजलाम सुफलाम होईल। आणि सुजलाम सुफलाम झाले शेतकरी, त्यांची क्रय शक्ती वाढेल, परचेसिंग पॉवर वाढेल आणि त्याचा फायदा व्यापाऱ्यांना सुद्धा होईल। या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी सगळ्या देशामध्ये आहे, परंतु या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही। स्थानिक लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम करू। या ठिकाणी सिंचनाच्या सोयी पाहिजे तेवढ्या नाहीत, विशेष करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्याही जे काही प्रकल्प होते ते सगळे रखडलेले आहेत। जंगलाचं कारण असो, इतर कारणं सांगून ते रखडलेले आहेत। काही बॅरेज तयार झालेले पण त्याच्यावर पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होत नाही आणि जे काही पाणी या ठिकाणी मोठमोठे नद्या आहेत पण त्याचा पाण्याचा उपयोग या जिल्ह्यासाठी होत नाही। त्याच्यामुळे आपण एकच पीक शेतकरी घेतात, त्याच्यामुळे मल्टीक्रॉप लोकांनी घ्यावं, जास्त पिकं घ्यावं, जेणेकरून त्यांना रोजगार पण मिळेल आणि त्यांचं उत्पन्न पण वाढेल। याच्यासाठी सिंचनाच्या मोठ्या सोयी उपलब्ध करून देण्याची गरज आहे।